हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. तो म्हणजे माझ्या लग्नाचा 24वा वाढदिवस होता आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी आपला वाढदिवस करणार होते. कसं झालं आहे, आता मुलांची परीक्षा वगैरे पण चालू आहे. दोघांचीही परीक्षा चालू होत्या आणि त्यामुळे कसं होतं, की जास्त पाहुणे-रावणे बोलवायचं का दुसरं काही नाही, की मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो आणि मला अभ्यासासाठी मुलांच्या मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही असं वाटतं मला. कसं होतं, मुलांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आपले सेलिब्रेशन तर दरवर्षी होतच राहील. पण सध्या मुलांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि एवढं परीक्षा असताना सुद्धा परीने मला थोडीशी मदत केली. का तर मला म्हणते, "थांब मी सकाळी-सकाळी छान फरशी पुसून घेते." आणि तिने थोडेसे तेलाचे डाग पडल्यासारखं झालते म्हणून तिने मस्त असं घासून वगैरे पुसून घेतलं आणि फरशी पुसून दिली मला आणि मग माझं मी स्वयंपाक करत बसले. तोपर्यंत माझी दुसरी कामं होईस्तोपर्यंत परीने मला थोडीफार मदत केली बरं का आणि त्यानंतर ती दिवसभर अभ्यासात करत बसली होती आणि पनीरची भाजी, वरण-भात आपलं साधं सिंपल असं सेलिब्रेशनसाठी म्हणजे दोन्ही टायमिंगचा स्वयंपाक मी करून घेतला होता. का तर मला हे शिलाईचं काम होतं आणि परीच्या पप्पांना थर्ड शिफ्ट चालू असल्यामुळे काहीच करता नाही आलं. त्यांना दिवसभर झोप पाहिजे होती का तर त्यांना 12च्या नंतर कामाला जायचं असतं रात्री. तर त्यामुळे मग आम्हाला काही जास्त करता नाही आलं आणि मुलंही शांत असतात. कसं होतं, त्यांची नाईट शिफ्ट तशी असली तर आम्हाला काहीच आवाज घरात करता येत नाही. त्याच्यामुळेच आम्ही साधं सिंपल आपलं सेलिब्रेशन केलं. तर बघा परीचा इथं अभ्यासाला बसली होती. दुकानामध्येच बसते अभ्यासाला आणि राहुल कॉलेजवरून आला होता, पण त्याचं चाललं होतं शूज धुवून ठेवायचं लगेच आणि त्याचे सॉक्स, बूट काय असेल तर तो तो त्याच्या हाताने धुवून ठेवतो स्वच्छ आणि तो कधी आपलं मला म्हणजे असं बूट वगैरे काय धुवायला सांगत नाही बरं का. त्याचे बूट धुणं त्याचं चालू असतं बघा आणि त्याला स्वतःची कामं स्वतः करायला खरंच आवडतात. म्हणजे जे नाही का सॉक्स वगैरे काय असेल ते आणि खरंच खूप गुणी मुलं आहेत माझी दोन्हीसुद्धा बरं का. आणि आजचा ॲनिव्हर्सरीचा केकसुद्धा दोघांनीच आणला होता बरं का. दोघांनी अर्धे-अर्धे पैसे त्यांचे साठवलेले पैसे होते त्यातूनच त्यांनी केक आणला. तर खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस मुलं आपल्यासाठी थोडं तरी काय करतात आणि मी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते. संध्याकाळी फक्त जी आहे घरातली साडी तीच मी साडी आपली घातली आणि स्वामींना पहिलं ओवाळून घेतलं. स्वामींचा आशीर्वाद घेतला दोघांनी. कुठलंही चांगलं काम आहे ना स्वामींच्या आशीर्वादाने केलं ना तर खरंच खूप चांगलं होतं. तर मीही प्रत्येक काम मी स्वामींच्या आशीर्वादानेच करत असते. तर स्वामींना पहिल्यांदा मी औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर मी परीच्या पप्पांनाही केलं आणि मग त्यांना औक्षण केल्यानंतर परीने आमचं औक्षण केलं आणि राहुलने पण केलं आणि मग आपलं साध्या सिंपल पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरी केला आणि मी अजूनही सगळ्या पालकांना तेच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांच्या परीक्षेच्या काळामध्ये जास्त कुठलंही सेलिब्रेशन करणं टाळावं. का तर मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो बरं का. त्यामुळेच मी सगळ्यांना तोच सल्ला देईल आणि ज्यावेळेस आपण असं जो गोष्टी पाळतो त्यावेळेस आपल्या मुलांनाही त्याचं महत्त्व कळतं आणि त्यांनाही अभ्यासावरती थोडीशी गोडी वाढते. ज्यावेळेस आपण त्याला सिरियस आपली मुलं आपलंच अनुकरण करत असतात. जसं आपण आपल्या कामांना महत्त्व देतो तसंच मुलंही त्यांच्या अभ्यासाला महत्त्व देतात. म्हणून ज्यावेळेस जे आपण कामं करतो ते आपल्या मुलांनीही त्याचं अनुकरण केलं पाहिजे असं स्वतःही वागायचं असतं. म्हणजे मुलांनाही त्याचं महत्त्व कळायला सुरुवात होती आणि बघा चला आता सेलिब्रेशनला सुरुवात केलेली आहे. तर परीने आम्हाला दोघांनाही औक्षण करून घेतलं आणि खरंच एक मुलगी असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या घरी एखादी का होईना मुलगी असेल ना त्यांचं घर खरंच खूप भरल्यासारखं दिसतं आणि भरल्यासारखंच वाटतं. तर आमच्या परीने आमचं औक्षण करून घेतलं आणि राहुलने औक्षण करून घेतलं. तर दोघांनी छान असा आमचा बड्डे साजरी केला. तुम्हीही या केक खायला तुम्हालासुद्धा मी केक दिला आणि छान असं ॲनिव्हर्सरी आमची छान अशी पार पडली. तर परीने छान असं शूट घेतलं आहे बरं का. त्याच्यामुळं हे सगळं श्रेय परीला जाते. परीने छानपैकी आमचं दोघांचंही शूट करून घेतलं आणि तीच सांगायची बरं का आम्हाला कसं पोज द्यायची ती. तर कसं मुलींना खूप छान म्हणजे माहिती असते बऱ्याच गोष्टींची आणि आजकालच्या मुली खूपच हुशार आहेत बरं का. म्हणजे मुलीही आणि मुलंही. तर चला तेही सांगायचे आम्हाला, "पप्पा परत तुम्ही केक चाला." तर आमचं असं छोटंसं सेलिब्रेशन साजरी झालं. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग पाहायला मला कमेंट करून नक्की सांगायचे आणि असंच तुम्ही सगळ्यांनी छान असे भरभरून सगळ्यांनी आशीर्वाद, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि संध्याकाळी बघा जे निरंजन औक्षणाला घेतलं होतं त्याला इतकं सुंदर फुल आलं होतं. तर समजायला हरकत नाही की स्वामींनी छान असा आशीर्वाद दिला म्हणून. की ते एवढं मी पाहिलं, साडी वगैरे चेंज केली आणि येऊन पाहिल्यानंतर त्या निरंजनामध्ये इतकं सुंदर मोठं जी फुल आलं होतं, तर मी पहिल्यांदाच असं फुल पाहिलं. तर छान वाटलं की चला म्हटलं चला स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि छान असा आपला बड्डेही साजरी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या त्यांचे पुन्हा एकदा मी आभारी आहे की तुम्ही छान असे आशीर्वाद पण दिलेत आणि शुभेच्छाही दिल्यात.
तर हे निरंजनामध्ये फुल आलेलं तुम्हाला कसं वाटतं तेही नक्की मला कमेंट करून सांगा. चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. परिचय चाललेला आहे बघा पाठीमागं काय काय. तर चला सर्वांना बाय. आता भेटते अशा छानशा एखाद्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.